सर काय सांगाल 100 वर्ष जुन्या ठाण्यातील या पहिल्या शाखेचं आज नव्या इमारतीत रूपांतर होत आहे. काय सांगाल त्याबद्दल आणि कशी आहे इमारत? ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून भव्य अशा इमारतीचं या ठिकाणी आज गणेश पूजन झालेलं आहे आणि प्रत्येक स्वयंसेवकाला, प्रत्येक ठाणेकराला देखील अभिमान वाटेल असा हा आजचा दिवस आहे असं मला वाटतं. कारण की या वास्तूमध्ये गेल्या 100 वर्षामध्ये हजारो माणसं घडली. कारण ही घडवणारी वास्तू आहे, ही माणूस घडवणारी संघटना आहे आणि त्यामुळे निश्चितपणे या भव्य वास्तू पाहून अतिशय मनाला आनंद वाटतो. 250 पेक्षा 22 खोल्या देखील या वास्तूमध्ये निर्माण करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील अनेक स्वयंसेवक संघटना त्याचा फायदा देखील होणार आहे. त्याबद्दल हे निश्चितपणे एका छोट्या वास्तूतून भव्य अशा वास्तूमध्ये रूपांतर झालं आणि शताब्दी वर्षाच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं देखील काम एवढं वाढलेलं आहे की या वास्तूला पुरेसं आणि साजेसं अशा प्रकारची त्या कामाला साजेल अशी ती वास्तू झाली आहे. त्याचा पूर्ण संघसृष्टीला या वास्तूचा उपयोग होणार. सर फडणवीस आणि राज ठाकरे काल हे मुंबईत भेटले होते. अदानींच्या संदर्भात काही अतिक्रमण मुंबईत सुरू आहेत, त्याबद्दल कदाचित ही भेट असू शकतं असं म्हटलं जात आहे. या भेटीमागे मनसे आणि भाजपा युतीची देखील चर्चा रंगण्यात येते. काय सांगाल याबद्दल? ही चर्चा माध्यमातून होतच असते, परंतु ते माननीय फडणवीस साहेब देखील नेहमीच सांगतात की हे काही आज भेटलेले नाहीये की बाबा निवडणुका आल्या आहेत म्हणून भेटलेले आहेत. वर्षभर वेगवेगळ्या कारणाकरता किंवा सहज म्हणून देखील मंडळी भेटत असतात. त्यामुळे त्याच्यातून काही राजकीय अर्थ काढण्याचं काही मला वाटत कारण. बच्चू कडू यांचं आंदोलन सध्या सुरू आहे. त्या दरम्यान अजित पवारांच्या भाषणाच्या वेळेस त्या ठिकाणी गदारोळ झाला होता कार्यकर्त्यांकडून. बच्चू कडूंचं 4 दिवस आंदोलन चालू होतं आणि बच्चू कडूंची जी संघटना आहे शेवटी त्यांचा नेता आमरण उपोषणाला अन्नत्याग करून बसलेला आहे. तो आक्रोश व्यक्त करण्याकरता जी निर्णय माध्यम आहे त्यातलं एक माध्यमाचा त्यांनी त्या ठिकाणी उपयोग केला. आगामी नेते मंडळी बावनकुळेंनी त्यांना पत्र लिहिलं आहे की जे काही तुमचे आश्वासन ते सर्व केंद्र राज्य सरकारच्या वतीने ते पूर्ण करण्यात येईल. शेतकऱ्याच्या करता हे आंदोलन आहे आणि केंद्र आणि राज्य ही दोन्ही सरकार अत्यंत संवेदनशील आहे. शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये अनेक प्रकारच्या योजना त्यांनी आणलेल्या आहेत आणि पुढच्या काळामध्ये देखील त्या योजना ज्या आहेत त्या आणणार आहे आणि त्यामुळे सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्याच्या पाठीशी हे आधी दिसलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये देखील निश्चितपणे एक त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण होणार. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजप सोडून कोणाशी युती करायला तयार आहेत असं शरद पवार म्हणले. त्यांची ती भूमिका प्रत्येक पक्षाची एक भूमिका असते आणि त्याच्याप्रमाणे भाजप हा एवढा प्रचंड ताकदीचा पक्ष आहे आणि त्यामुळे भाजपच्या बद्दलच बोलणं हे त्यांच्या दृष्टीने राजकीय दृष्टीने देखील योग्य आहे म्हणून ते सांगितलं असेल. जिल्ह्यामध्ये 9 आमदार आहे आपले, त्यांना आगामी निवडणुकीमध्ये अशा पद्धतीने युती असेल भाजपची स्वतंत्र आणि कार्यकर्त्यांची पण इच्छा आहे की स्वतंत्र लढावं. शेवटी हा विषय अनेक वेळेला आलेला आहे आणि अनेक वेळेला सांगितला गेलेला पण आहे. त्याच्यामुळे राज्यातली आमची नेते महायुतीचे हे देखील त्या ठिकाणी त्यांच्या स्तरावर ठरवतील आणि खालती देखील स्थानिक पातळीवर देखील त्याचा अंदाज देतील आणि त्याच्यानंतरच ते निर्णय करतील. पण सत्ता जी आहे ती आमच्या ताब्यातच सगळीकडे राहील हे मात्र निश्चित. धाराशिव जिल्ह्याच्या नियोजन समितीच्या निधीवरून महायुतीत मतभेद आहेत. पालकमंत्री असलेले प्रताप सरनाईक सध्या जाहीर त्यांनी दुःख देखील व्यक्त केलंय. नाही, दार्दली डीपीडीसीच्या बैठकीमध्ये काही वेळेला उलवडावं होत असतं किंवा तिथल्या आमदाराला वाटत असतं की
निधीच्या संबंधामध्ये अधिकाधिक आपल्याला निधी लोकांच्या कामासाठी मिळावा आणि त्याच्यामधनं काही वेळेला मतमतांतर होता, परंतु शेवटी हा जनतेच्या विकासाच्या करताच निधी असतो आणि त्याच्यामुळे ते काही तो त्या क्षणापुरती किंवा त्या बैठकीपुरती तो विषय असतो. आव्हाडांनी आरोप केलाय की जे काही निवडणुकीचे प्रभाग राजने त्याच्यामध्ये सत्ताधारी पार्टी आहे, जे विभाग त्यांना पाहिजे ते विभाग स्वतःकडे ठेवतात, जे विभाग नाही पाहिजे ते काढून देतात. आरोप केलेला आहे. निवडणूक अधिकाऱ्याला पत्र देखील दिलेले, त्यांना ती वाटत असेल की याच्यामध्ये काही गफलत होते. जशी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते त्यांचं वेगळं मत होतं की हे मतमोजणी जी आहे ही या यंत्राच्या माध्यमातून होऊ नये. ज्या वेळेला पराभव समोर दिसत असतो त्यावेळेला आधीपासूनच निर्णय कारण सांगायला काही माणसं जी आहेत ती सुरुवात करतात. त्याच्यातलाही हा एक भाग असू शकतो. मला खात्री आहे की योग्य पद्धतीने जी नियमावली आखलेली आहे त्याप्रमाणे त्याची आखणी झाली पाहिजे आणि ती निश्चितपणे होईल अशी मला विश्वास आहे. ठाण्यामध्ये देखील तुम्ही अनेक वेळा सांगितलंय की बघा, ज्या अनधिकृत बांधकामाच्या विषयामध्ये गेली काही वर्ष तर विधिमंडळाच्या बाहेर सातत्याने मी आवाज उठवतो. अनधिकृत बांधकाम म्हणजे कोणाच्या विरोधामधला विषय नसतो, तर हा आम शहराचा विषय असतो. पूर्ण शहराचं विद्रुपीकरण होतं, निकृष्ट बांधकाम असतं आणि त्याच्यामुळे जनतेला देखील त्याच्यामध्ये फसवणूक होते. आज मला खरोखर म्हणजे ठाणेकरांना देखील अत्यंत मान खाली घालायला लागेल की हे प्रशासन करतं काय. तुम्हाला कोर्टाने ऑर्डर दिल्याशिवाय तुम्हाला बांधकामं पाडता येत नाही. तुमच्याकडे याद्या आहेत, तुम्ही अनेक वेळा सर्वेक्षण केलेलं आहे, शासनाने तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तरी देखील हा जो काही जी काही माफियागिरी आहे ती एकमेकांमध्ये संगनमताने ज्या पद्धतीने काम केलं जातं. कोर्टाने मधल्या काळामध्ये अधिकाऱ्यांना दंड दिलेला, 50-50 हजाराचा दंड केलेला, आयुक्तांना खडसावलेला आणि त्याच्यामुळे बेफाटपणे काम चाललेलं. कुठल्या अधिकाऱ्यावर कारवाई नाही आणि त्यामुळे अधिकारी देखील उन्मत्त आणि बेछूटपणे आम्ही म्हणू ते धोरण अशा पद्धतीने वागताय आणि त्याच्यामुळे हा जो मोठा ताप लावलेला आहे. आता तरी जागे व्हा आणि या स्वच्छ सुंदर चांगलं सांस्कृतिक शहराला वाचवण्याचं काम करा, नाहीतर ठाणेकर नागरिक आता तुमच्या डोक्यावर बसतील. परंतु हे अनधिकृत बांधकामाचं पेव जे आहे ते एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्याच्यावर अंकुश घाला आणि कोणाच्याही दबावाला बळी न पडता आपण याच्यावर कारवाई करणं ही या शहराची गरज आहे, इथल्या सामान्य सर्व नागरिकांची गरज आहे. महानगरपालिकेचे अनेक अधिकारी त्या विभागामध्ये गेले कित्येक वर्षापासून आहे, ची बदली सुद्धा झाली. आपण अनेक वेळा आवाज देखील उठवलेला आहे, परंतु कुठलीही कारवाई त्यांच्यावरती होत नाही. नेमकं कुठल्या आकाश त्यांच्यावर हात आहे ठाण्यामध्ये? या महापालिकेची इथं खासियत आहे, काही करा कुठली काही बदली होत, काही करा कारवाई होत नाही, शेवटी कोर्टाला कारवाई करायला. किती हे संतापजनक बाब आहे. ज्याला जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचा वापर करून तुम्ही योग्य पद्धतीने त्या ठिकाणी प्रशासकीय शिस्त आणली पाहिजे. मनमर्जीपणे चाललेलं आहे आणि त्यामुळे हे सगळं आपल्याला विस्कळीत झालेलं आणि कोर्टाला वेळोवेळी हस्तक्षेप करायला लागलेला आपल्याला बघायला मिळतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.